श्रोते हो, माणूस हा केवळ प्रेमाचा भुकेला असतो. एखाद्या वेळेस आपण त्याच्यासाठी फार काही केलं नाही तरी पण चालतं. पण प्रेमाचे 2 शब्द त्याला तृप्त करतात. कसं? ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. आई, यावेळी तू आजोबांकडून निघताना ना मुळीच रडायचं नाही हं. मला फार बोर वाटतं. कशाला गं रडते तू? आणि आजी आजोबा पण कशाला रडतात? आजोळी जातानाच कुहूची बडबड सुरू होती. आई बाबांकडे बघत हसली. बाबा म्हणाला, अगं कुहू, तू पण अशीच रडशील लग्नानंतर आम्हाला भेटायला येशील तेव्हा. कुहू म्हणाली, नाही, मी नाही रडणार. कारण बाबांपेक्षा नवऱ्याचं घर छान असतं ना. आपल्या आजोबांच्या घरी 2 छोट्या खोल्या, छोटं मंदिर आणि काहीशाच वस्तू आहेत. आता दिवाळीत पण बघ, लाइटिंग नसते घरावर. तुझ्याकडे बघ ना, म्हणजे आपल्या घरी मस्त सोफा आहे, एसी आहे, गाडी आहे, किती पॉश आहे सगळ्या वस्तू, आणि दिवाळीत तर किती झगमगाट असतो आपल्या बंगल्यावर. कुहूचं म्हणणं ऐकून बाबांच्या लक्षात आलं, यंदा जरा जास्तच समज आली आहे हिला. इथं खरं रुजवण्याची वेळ आहे की प्रेम वस्तूत नसतं, ते जिवंत माणसात असतं. आजीच्या दारात त्यांची गाडी थांबली. आजोबांनी दारातच थांबवलं. आजीनं पटकन येऊन भाकर तुकडा ओवाळला तिघांना. सगळे आत आले. आजी आजोबांनी कुहूला जवळ घेत पट्टापट मुके घेतले. संध्याकाळ गडद होत होती. आजीची दिवे लागणीची लगबग सुरू झाली. कुठलाही झगमगाट नसलेल्या पणत्या अंगणात तुळशीजवळ लुकलुकू लागल्या. मंद अगरबत्तीचा सुवास आणि त्यात आजी आजोबांचा रामरक्षेचा स्वर. सगळं अगदी प्रसन्न. टीव्हीचा ढणढण आवाज सुद्धा नाही. कुहू आणि बाबा अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसले होते. बाबा म्हणाला, कुहू, घर बघ ना कसं दिसतंय, साधंच असलं तरी. मग कुहूनं नीट बघितलं. छोटासाच आकाशकंदील आणि 2 देवळीत लुकलुकणाऱ्या पणत्या, तुळशीजवळचा मंद प्रकाश, छोटी रांगोळी. कुहूला पण ते सोनेरी प्रकाश खूप छान वाटला. जणू सोनेरी प्रकाशातला महाल वाटला ते घर. बाबा म्हणाला, आपल्या घरात आपलं असं ओवाळून स्वागत होतं का गं? कुहू म्हणाली, नाही. बाबा म्हणाला, आजीनं किती मायेनं ओवाळलं ना आपल्याला. कोणीतरी आपली वाट बघणार आहे, आनंदानं आपल्या येण्याचं कोणी स्वागत करतंय. ही भावना किती छान आहे ना. तू एक बघितलं का? आजीनं दारात फुलपात्र पालथं ठेवलं होतं. कारण प्रवासातला माणूस लवकर घरी येतो असं समजतात ही जुनी माणसं. कुहू हसली आणि म्हणाली, खरं असेल का रे बाबा हे? तो म्हणाला, माहीत नाही, पण नकळत येणाऱ्याच्या प्रवासाला शुभेच्छा तरी येत राहतात ना. तुझ्या मोबाईलला जसं न दिसणाऱ्या वेव्ज असतात ना, तसं या प्रेम करणाऱ्या माणसांचं असतं. कुहूला पटलं. 2 दिवस आजीनं केलेला पाहुणचार, गावातली मावशी, तिची मुलं यांच्याबरोबरची मस्ती, ह्या माणसांच्या मायेच्या उभेमध्ये मोबाईल, टीव्ही या आभासी जगाचा, मॅगी, विकतचे पदार्थ ह्याचा विसरच पडला कुहूला. कारण आजी प्रेमानं गरम गरम छान पदार्थ बनवत होती आणि आईसुद्धा माहेर पण छान उपभोगत होती. म्हणून आईचं रागावणं सुद्धा वाटेला येत नव्हतं. आलंच तर आजी आजोबा ढाल बनवून कुहूला आईपासून वाचवत होते. कुहूला त्याचाही खूप आनंद होत होता. गप्पा, गोष्टी, हसणं सगळं कसं आनंदी होतं. आजीच्या गोधडीत गोष्ट ऐकत झोपणं, रोजची सकाळ तर आजी आजोबांची काकड आरती, सुंदर टपोरी फुलं, अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा. बाबा प्रत्येक क्षणी कुहूला त्यातला आनंद शोधून देत होता. 2-3 दिवसात कुहू सुद्धा आजी आजोबांमध्ये खूप छान रमली. आज मात्र सकाळपासून कुहूला करमत नव्हतं. सगळीकडचे पसरलेले आपले कपडे ती गोळा करत होती. अंगणातली तुळस, प्राजक्त परत परत बघून येत होती. बाबा सगळं बघत होता. निघताना आजीने आईची ओटी भरली आणि आसवं गळायला लागली. आजोबा, मावशी सगळेच गलबलले. नेहमी हसणारी कुहू आता पारिजातकाला बिलगून रडत होती आणि कोणाला दिसू नये म्हणून डोळे पुसून झाले होते. पण लाल चुटूक झालेलं नाक बाबाच्या लक्षात आलं होतंच. आजोबांच्या हाकेनं ती घरात आली. आजी आजोबांनी पटापट मुके घेतले, खाऊला पैसे दिले. बाबांना हात जोडत म्हणाले, येत जा, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण येत जा. ते ऐकून कुहू म्हणाली, आजोबा, असं नका म्हणू. तुम्ही आम्हाला जे देता ना, ते आम्ही विकत घेऊच शकत नाही. म्हणजे तुमचं प्रेम.
कुहूचं उत्तर ऐकून आजी आजोबांनी रडतच तिला पोटाशी धरलं. आई बाबा एकमेकांकडे बघून मंद हसत होते. कुहू आता मनसोक्त रडत होती. सगळ्यांच्या डोळ्यातले आसव पणतीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकत होते. बाबा मनात म्हणत होता, ही खरी दिवाळी, माणसांच्या प्रेमाची. आणि श्रोते हो, खरंच हे येणाऱ्या पिढीत रुजवायलाच हवं ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.